हाय, जय श्रीराम. तर आज आज एक वाक्य झालं. अ, अ, जे आपण सेवाभाव करतो, कोणतेही जे दान धर्म करतो, तर काय झालं की मी हमेशाच व्हिडिओ पण टाकला आहे. तर काय होते की ज्या चिमण्या मला जे हमेशा जेव्हापासून म्हणजे मी एक सांगायचं म्हटलं की जेव्हापासून मी आमच्या या नवीन घरी आले तेव्हापासून ते माझी समोरची जे दिवाल आहे गेटजवळची, तिथे ना नेहमी म्हणजे एक दोनदा मी बघितलं. जसं एक सांगायचं म्हटलं की आपण पूजा करतो आणि जे पिंडीवर वगैरे आपण जे काही तांदूळ डाळ हे ते वगैरे टाकत असतो घरी, तर ते मी असं ते टाकायची काही थोडंसं म्हणजे जे कोणी चिमण्या म्हणा किंवा ते खारुताई वगैरे येत असते तर ते खाईल म्हणून, आणि ते खातही होत्या असं आहे. तर तेच एक सांगायचं म्हटलं की मग ते मी टाकायला लागलं. खूप साऱ्या चिमण्या, आता किती 4-5 वर्ष झाले असेल, खूप साऱ्या चिमण्या येऊन ते हमेशा रोज रोज सांगायचं म्हटलं तर मी 2-3दा तरी मी टाकायचीच. जे छोटी वाटी असते, वाटी भरून जे आपण तांदूळ बनतो ते गहू नाही टाकत, कारण की त्या गहू खात नाही. तर मी जे आहे ते तांदूळ टाकायचे हमेशा. सेपरेट जे तांदूळ आहे ते अलग काढून ठेवायचे, किंवा राशनचे वगैरे कधी भेटत असेल, जे कंट्रोल राशन बनतो त्याचे जर भेटत असेल तर मग ते मी टाकायचे असं आहे. तर इतकी मला सवय झाली होती की सकाळी उठलं पुन्हा टाकलं की संपले तिथले, पुन्हा ते खाऊन झाले चिमण्या की पुन्हा टाकायचं. म्हणजे असं माझं चालू होतं रुटीन जे आहे. आणि नाही टाकलं, पुन्हा एक सांगायचं म्हटलं, जर ते मी तांदूळ नाही टाकलं किंवा आठवण नाही राहिली किंवा काही आपल्या कामात राहिलं तर त्या काय करायच्या माहिती आहे चिमण्या, की सकाळीच माझ्या जे मागून जे बेडरूमला खिडकी आहे किंवा माझ्या किचनला खिडकी आहे त्या खिडकीवर येऊन त्या अशा म्हणजे ते म्हणतात ना की त्या जे आपली हे असते डोर असते किंवा ते विंडो म्हटल्यासारखं, तर त्या काचाला अशा त्या टोचायच्या की उठ आणि मला दे असं वगैरे म्हणून. तर अशा आहे. तर मी व्हिडिओमध्ये वगैरे पण स्वयंपाक करताना 1-2 वेळा मी दाखवलं पण आहे की बघा कशा येऊन म्हणजे नाही का की पाहत आहे किंवा बोंबलत आहे अशा वगैरे म्हणून असं पण दिसत होतं. तर असं आहे. तर तेच म्हणताय की इतकी म्हणजे, आणि जर तेच सांगत आहे की नाही जर लक्षात राहिलं की तिथं जे तांदूळ आहे नाही ठेवले मी, तर तेच सांगत आहे की तिथे येऊन मग ज्या टोकटोक करायच्या त्या याला जे आपला काच असतो आणि ते उठवून मग मला समजायचं की अरे 1-2दा तर असंच म्हणजे नाही का ते नाही टाकलं होतं तर घरात येऊन अशा फिरायच्या. जे माझी ही रूम आहे, ज्या रूममध्ये मी बसून सांगत आहे तुम्हाला, तर या रूममध्ये अशा गोल फिरायच्या आणि कधी कधी बसून म्हणजे नाही का ते म्हणतात ना ह्या अशा जे आपले पंख्यासाठी जे आपण हेच ते काय म्हणते आकोडा वगैरे काढून ठेवतो तिथे बसायच्या. आणि ते पूजेचं वगैरे जे सत्यनारायणची कथा केली होती, पूजेचं नारळ जे आहे त्या आकोड्याला बांधलं आहे स्टार्टिंगलाच, जे दारासमोर आहे. तर तिथे कधी कधी बसून राहायच्या. म्हणजे असं त्या इतकी सवय झाली होती की आपलंसं म्हटल्यासारखं त्या चिमण्याचं इतकं म्हणजे त्यांना सवय झाली होती घरात येऊन हे ते. म्हणजे ते म्हणतात ना की एक त्यांना खुशी वाटायची आणि मला पण छान वाटायचं असं आहे. तर काय झालं माझ्यासमोरची जे आहे, तर आता 2-3 दिवसा अगोदरची गोष्ट आहे. तर तांदूळ मी टाकायची तर मांजर जे आहे ते माझ्या जिन्याखाली बसायची. तर मी एकदा मला म्हणजे बसत आहे तर म्हटलं असेल बसत असेल की, कारण की कसं आहे ऊन राहते कधी पाऊस राहते तर ती बसत असेल बा, कारण की मांजर ती कुठेही फिरते आणि काही करते, तेवढा काही आपण विचार करत नाही असं आहे. तर ती बसायची, मी काही लक्ष दिली नाही, म्हटलं बसताय तर बसू दे, काय आपल्याला तेवढं काही हरकत नाही असं आहे. तर मग पाहत आहे तर ती अशी ते म्हणतात ना अशी झपाटा घेऊन त्या चिमण्याला खात आहे. अरे देवा म्हटलं हे काय करत आहे ही. मी हिला काहीतरी म्हणजे राहोबा म्हणून मी हिला ठेवत आहे, हाकलली नाही, आणि ही माझ्या चिमण्याला खात आहे. आणि स्वतः डोळ्यांनी बघितलं, असं म्हणून नाही की आहे की म्हणजे म्हणजे मला म्हणजे ती बसत होती तर मला ना ते ते म्हणतात ना त्यांचे जे पंख असतात ते मला झाडताना वगैरे मला अंगणामध्ये दिसले. तर मी म्हटलं कशाची आहे का, कारण की कोणत्याही पक्षीचं काही कधी कधी पडून राहते असं आहे. तर तेच म्हटलं की असेल बा. पण जेव्हा स्वतः डोळ्यांनी बघितलं, एक वेळ नाही 2दा,
की ती अशी झपाटा घेऊन त्या चिमण्याला खात आहे. अरे देवा, म्हटलं हे काय, आपण चांगलं काम करत आहोत की त्या चिमण्याला काहीतरी दाना भेटेल किंवा ते उपाशी नाही राहतील किंवा त्यांना म्हणजे ते आपलंसं म्हटल्यासारखं सांगितलं ना की घरात येऊन सुद्धा वावरत होत्या त्या. तर इतकं म्हणजे ते प्रेम म्हटल्यासारखं माझं त्यांच्यावर की खूपच म्हणजे आता ना, तर मी ते स्वतः बघितलं की ती झपाटा घेऊन त्या चिमण्याला खात आहे माझ्याच घरी, ज्या जिन्याच्या खाली. हे देवा म्हटलं. तर तेव्हाची मी इतके वर्ष झाले टाकत आहे लगातार, एक दिवस न सोडता. मी कुठे गावालाही गेली ना तरी मी जास्तच टाकून ठेवायची, असं आहे. तर आणि पाणी, तिथे पाणी पण म्हणजे वाट्यामध्ये पाणी पण नसते. व्हिडिओ वगैरे बघितले असेल तर वाट्यामध्ये छान असं पाणी, त्यांना साईडला तांदूळ असं. तर ते बघितल्यावर, ते तसं वाक्य झाल्यावर मला ना असं दचकीच बसली. मी म्हटलं अरे हे काय, म्हणजे एकदम म्हणतात ना की आपण कोणत्याही ह्याच्यावर जीव लावतो आणि ते तसं होत आहे आणि बघत आहोत आपण, तर आपल्याला कसं वाटते. म्हटलं फालतू, या चिमण्याचा फालतू दररोज जीव चालला जायचा. तर मी ते तांदूळ टाकणंच बंद केले. आता मी 8 दिवस झाले ते तांदूळ टाकत नाही आहे, असं आहे. तर तेच म्हणते, आपण एक करायला जातो आणि कधी कधी एक होते, असेही काही गोष्टी आहे. तर इतक्या म्हणजे ते म्हणतात ना की मांजरी जी आहे, आपण कोणी कोणी पोसत असेल, मी असं म्हणून नाही, घरगुती कोणी पोसतात ज्यांना आवडते ठीक आहे. पण हे असं माझं झाल्यावर मी तिला घरी ठेवलीच नाही, मी हाकलून दिली. कधीही दिसली तरी मी हाकलाचंच काम करते. तर 8 दिवस झाले तर ते मी टाकतच नाही आहे तांदूळ. तर हजबंडला पण सांगितलं, तर हजबंडला पण की म्हणजे ते म्हणतात ना की खुशी व्हायची, कधी आपण आपलं लक्ष नाही राहिलं तर ते पण टाकायचे, आहे बा तांदूळ, इथून घ्या आणि टाका म्हणून. तर त्यांना 1-2दा तर कधी कसं आहे, माझी बहीण किंवा माझी आई यायची ना, तर पाहायची ते स्वतःच्या चिमण्या येत आहे, मस्त चिमण्या येत आहे, खात आहे घरी येऊन, जे दिवाल आहे त्याच्यावर. तर त्यांना पण असं वाटायचं अरे चिमण्यास आहे तर काय खाणार, म्हणून त्यांनी स्वतः कधी कधी आणायच्या तांदूळ, जे आपण गिलासभर म्हणा किंवा काही असं. माझ्या आईला पण सवय झाली होती, माझ्याकडे आली तर ती पण अशी काहीतरी आणायची, म्हणजे तांदूळ म्हणा की काही म्हणा असं. त्यांना पण सवय झाली की म्हणजे ते हे झालं होतं. तर आज 8 दिवस झाले मी टाकणंच बंद केले. तर इतकं म्हणजे ते म्हणतात ना की कधी कधी नाही टाकून राहिलं तर मला असं वाटते अरे म्हणजे नाही का, मी टाकत, सवय एक आपली नाही का, बघा ना की अरे दिसतात चिमण्या, एक ना एक आपण लक्ष जाते, 1-2 अशा खात राहतात दिवसभर त्यांचं. ते म्हणतात ना चिमणीचं पोटे उसं म्हटल्यासारखं, दिवसभर ते खात दिसतात. म्हणजे रात्र होतपर्यंत, जसा आता दिवस बुडतो तोपर्यंत त्या खात असतात, असं आहे, सकाळपासून, असं आहे. तर इतकी ते सवयी म्हटल्यासारखं एकदम मला म्हणजे ते एकदमच बहुतच बेकार वाटलं मला, असं आहे. आणि एक सांगायचं म्हटलं तर कितीदा तरी माझ्या जे गेटजवळ म्हणा, दाराजवळ म्हणा, किती साऱ्या गायी येऊन राहतात. म्हणजे जे म्हणतो ना, आपल्याकडे कधी कधी राहत नाही, माझ्याकडे कधी कधी काही म्हणजे म्हणतात तर पोळी म्हणा, भात म्हणा, तर मी कधी त्यांना असं आपलं का बा असं जाऊ द्या असं म्हणून मी कधी कधी आलू चारते त्यांना, असं आहे. मी एक असं म्हणजे व्हिडिओ वगैरे बघितला, तर आलू दे, नाही आपल्याकडे राहिलं तर आलू द्यावं असं म्हणून म्हणतात. तर मग आलू वगैरे देत असते मी, असं आहे. तर आणि कधी कधी कुत्रे पण येऊन राहतात. कधी कधी मी असं दाखवलं आहे, कुत्रे पण असं म्हणजे गेटजवळ वरतं पायरीवर येऊन सुद्धा, म्हणजे कसं आहे, एक आपल्याला वाटते ना की अरे आहे, आला दाराजवळ तर कशाला यायला हे करायचं. तर त्यालासुद्धा पोळी हे ते कुत्रेसुद्धा आले तर कुत्रेसुद्धा माझ्या पायरीवर बसून राहतात कधी कधी. आणि ते पण नाही का असं म्हणजे म्हणतात की त्यांनासुद्धा मी कधी नाहीच आपल्याकडे राहिलं तर आपल्याकडे बिस्किट वगैरे, टोस्ट वगैरे अवेलेबल राहते, तर मी ते देऊन देते, असं आहे. तर आपण असा विचार करतो की अरे आहे आपल्या दाराजवळ किंवा येत आहे आपल्या घरी, तर द्यावं काहीतरी, असं आहे. तर हे सगळं ते म्हणजे नाही का पाहून मला असं वाटलं अरे खरंच चांगलं नाही वाटतं, हे चांगलं नाही होत आहे, असं आहे. तर मी हजबंडलासुद्धा सांगितलं, तर हजबंड डायरेक्ट म्हणे टाकूच नको म्हणे, ती आली तर म्हणे तिला हाकलून दे म्हणे, असं आहे. तर ह्या गोष्टी आहे. तर तेच म्हणताय की आपण करतो एक आणि होते एक म्हटल्यासारखं, की किती वर्ष म्हणजे सांगत आहे, आता 4-5 वर्ष झाले, म्हणजे 4 वर्ष तर झालेच असेल की ते मी टाकत आहे न चुकता, एक दिवस न चुकता, असं आहे ना. हे असं म्हणजे समोर आलं तर मला छानच नाही वाटलं. त्याचंच सांगत आहे की किती साऱ्या गायी येतात दारासोबत. मी व्हिडिओ पण टाकते, शॉर्ट व्हिडिओ, गायी जर आल्या किती साऱ्या, म्हणजे बच्चड्यासोबत आपल्या पिल्लांसोबत येतात, उभे राहतात. मग त्यांना जे जेवण आहे ते देणं किंवा काही कोणतं फळ राहिलं, केळं राहिले आपल्याकडे ते देतो. म्हणजे असं विचारणंच नाही करत की अरे कशाला यांना असं खाली हात किंवा काही असं जाऊ दे ना, आला आहे ना आपण देऊन द्यावं,
असं म्हणजे कधी कधी विचार करतो, किंवा कधी माझ्याकडे काहीच नाही राहिलं, एखादी ब्रेड राहिलं तर मी ब्रेड पण घेऊन येते, असं आहे. तर तेच म्हणतात, तो ब्रेड बिस्किट जे आपल्याकडे राहिलं, पोळी जे अन्न म्हणा आपल्याकडे जे राहिलं ते देऊन देते, आणि जाऊ दे बा, काय करायचं, आपल्याला आशीर्वाद भेटेल असं आपण कधी कधी विचार करतो, आणि होते एक म्हटल्यासारखं असं आहे. तर हेच एक वाक्य होतं सांगायचं. तर मला तर ते एक सांगून मला म्हटल्यासारखं ते एकदम हेच खंतच म्हटल्यासारखं, की अरे काय होतं आहे हे. आणि आता तर त्या चिमण्या भेऊन येत पण नाही आहे, असं आहे. तर म्हणजे अजिबातच त्यांना इतकी भीती झाली आहे का येत पण नाही. आता मी सांगत आहे की तेच सांगत आहे की देवावर आपण जे महादेवावर तांदूळ वगैरे टाकलं तर आपण तिथं टाकतो, तर आता मी टाकले आहे तर त्या दिसतच नाही आहे अजिबात, म्हणजे त्यांना इतकी भीती झाली आहे बघा. तर आता पाहू किती दिवसांनी मी शॉर्ट व्हिडिओ जर आल्यास तर मी छान असा शॉर्ट व्हिडिओ घेईल आणि टाकीन छान. तर हेच होतं सांगायचं. ठीक आहे, जय श्रीराम.